ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ आहे होळी. होळी का साजरा करतात, त्यामागील पौराणिक कथा काय आहे, तर होळी आणि नाव का पडलं त्याला, होळीच का म्हणतात, तर याची संपूर्ण आणि कथा ऐकूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला समजून जाईल होळी का साजरा करतात आणि त्याला होळी असं नाव का दिलं. आणि त्याचं तुम्हाला प्रल्हादाची गोष्ट तर माहिती आहे, त्याच्याशी काय संबंध आहे तर पाहूया. हिरण्यकश्यपूचा अहंकार. हिरण्यकश्यपू हा अत्यंत बलवान असुर राजा होता. त्याचा भाऊ हिरण्याक्ष याचा वध भगवान विष्णूंनी केल्यामुळे तो विष्णूंवर अत्यंत क्रोधित होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मागितले. तर त्यांनी काय वरदान मागितले होते? मला कोणताही मनुष्य किंवा प्राणी मारू नये, म्हणजे मला कोणी मनुष्याने आणि प्राण्यांनी मारलं तरी मला मरण येणार नाही, असं वरदान द्या. आणि दुसरं, दिवसात किंवा रात्री मारू नये, म्हणजे मला दिवसभर हे कोणी मारलं किंवा रात्रीतूनही मला कोणी मारलं तरी मला मरण येणार नाही. घरात किंवा बाहेर मारू नये, म्हणजे मला घरामध्ये जरी मारलं किंवा बाहेरही मारलं तरी मला मृत्यू येणार नाही, मी अमर राहणार. शस्त्राने किंवा अस्त्राने मारू नये, जमिनीवर किंवा आकाशात मारू नये, म्हणजे मला तुम्ही जमिनीवर जरी मारलं किंवा आकाशात जरी मारलं तरी मला मृत्यू येणार नाही, मी अमर राहील. असे काही 5 वरदान त्यांनी ब्रह्मदेवाकडून मागून घेतले होते. मग या वरदानामुळे तो स्वतःला अजेय समजू लागला. त्याने संपूर्ण राज्यात आदेश दिला की माझीच पूजा करा. असा हिरण्यकश्यपूने भगवान ब्रह्मदेवाकडून काही वरदान मागितले होते की ज्यामुळे मला कोणी मारणार नाही आणि असा कोणी जन्मणारही नाही की जो मला मारेल, त्यामुळे मी अमर राहील. हे असे काही त्यांनी वरदान मागितले होते. पण बालभक्त प्रल्हाद, परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा लहान वयापासूनच भगवान विष्णूचा भक्त होता आणि हिरण्यकश्यपू हा भगवान विष्णूचा खूप राग करत होता आणि त्याचाच मुलगा भगवान विष्णूचा एवढा परमभक्त होता की गुरुकुलातही तो इतर मुलांना विष्णू भक्ती शिकवत असे. हे पाहून हिरण्यकश्यपू संतापला. त्याने प्रल्हादला प्रत्येक प्रकारे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याने सांगितलं की तू भगवान विष्णूंचा जप करू नको, तू त्यांच्यावर श्रद्धा ठेवू नकोस. तरी छोट्याशा प्रल्हाद बालभक्ताने आपल्या वडिलांचंही ऐकलं नाही. तो विष्णूमध्ये असाच त्याच्या नामजपामध्ये दंग झाला. मग त्या हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला प्रल्हादला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. सापांच्या विळख्यात टाकलं की तो मरावा. साप जाऊन उंच डोंगरावरून खाली फेकले, हत्तीच्या पायाखाली तुडवले. असे खूप काही त्यांनी प्रयत्न केले की प्रल्हादला मरण यावे आणि तो त्याच्या तोंडातून विष्णू नामाचा जप बंद व्हावा, पण असे झाले नाही. प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि त्याच्या मुखातून विष्णूचा जप चालूच राहिला. मग होलिकेचा अंत काय, तर हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. काही कथांनुसार ती विशेष वस्त्र घालत असे. तिने प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचा कट रचला. म्हणजे हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला सांगितलं की हा तर मरत नाहीये, तुला वरदान आहे की तू अग्नीमध्ये बसली तरी तुला मरण येणार नाही, हा तुला वरदान आहे. मग तू प्रल्हादला तुझ्या मांडीवर घेऊन बस आणि स्वतःला अग्नीमध्ये दहन करून घे की जेणेकरून प्रल्हाद मरेल पण तुला काही होणार नाही. परंतु तिचे वरदान स्वार्थासाठी वापरल्यामुळे निष्फळ झाले. देवी कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून भस्म झाली. म्हणजे होलिकेला वरदान होतं की तिला काहीही झालं तरी अग्नीमध्ये ती भस्म होणार नाही आणि प्रल्हादला असा कुठलाही वरदान नव्हता. पण मात्र उलट झालं. प्रल्हादाचं नामजप, विष्णूबद्दलचं प्रेम चालूच होतं आणि होलिका हा कपटी होती. स्वार्थासाठी तिने हे सगळं स्वतःला अग्नीमध्ये टाकलं, पण हे सगळं उलट झालं. याच घटनेच्या स्मरणार्थ म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते, म्हणजेच होळी. तर तुम्हाला आज समजले असेल की आपण होळी का साजरी करतो. मग भगवानाचा अवतार नरसिंह. होलिकेचा नाश झाल्यावरही हिरण्यकश्यपू थांबला नाही. त्याने प्रल्हादला विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र आहे. रागाने हिरण्यकश्यपूने खांबावर प्रहार केला. तेव्हा त्या खांबातून भगवान विष्णूंचा नरसिंह अवतार प्रकट झाला. अर्धा सिंह अर्धा मनुष्य, म्हणजेच नरसिंह. तर नर म्हणजे माणूस आणि सिंह म्हणजेच अर्धा सिंह अर्धा मनुष्य. संध्याकाळच्या वेळी ना दिवसा ना रात्री, दरवाजाच्या उंबरठ्यावर ना घरात ना बाहेर, त्याला मांडीवर ठेवून ना जमिनीवर ना आकाशात, नखांनी ना शस्त्र ना अस्त्र, असा हिरण्यकश्यपूचा वध केला नरसिंह विष्णूच्या अवतारांनी. ना त्याला संध्याकाळी मारलं
ना रात्री त्याला दिवसा मारलं, ना रात्री त्याला मारलं संध्याकाळी. ना घरात ना बाहेर त्याला हे वरदान मिळाले होते की तुला ना कोणी दिवसा मारणार ना कोणी रात्री, आणि ना घरात ना बाहेर पण दरवाजाच्या उंबरठ्यावर मारलं, आणि ना जमिनीवर ना आकाशात, पण नरसिंहाने त्याला मांडीवर ठेवून मारलं. आणि ना शस्त्रांनी मरणार ना अस्त्रांनी, पण नरसिंहांनी त्याला नखांनी मारलं. असा झाला हिरण्यकश्यपूचा अंत. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या वरदानातील सर्व अटी पूर्ण करत भगवान अधर्माचा अंत केला. या कथेतून आपल्याला काय संदेश मिळाला की अहंकाराचा अंत निश्चित असतो, मग तो कितीही त्याला कसाही अमर राहायचा वरदान मिळाला तरी. देवभक्ती आणि श्रद्धा कधीच व्यर्थ जात नाही. सत्य आणि धर्माचा नेहमी विजयी होतो. वरदान किंवा शक्तीचा दुरुपयोग केल्यास त्याचा नाश होतो. मग होळीचा खरा अर्थ काय आहे? होलिका दहन म्हणजेच आपल्या मनातील अहंकार, मत्सर, द्वेष, वाईट प्रवृत्ती जाळून टाकणे, भक्ती, प्रेम आणि चांगुलपणा जपणे, हे असं आहे होलिका दहनाची कथा. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि भक्ती कथेसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह भक्ती स्टोरीमध्ये.